आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय देवेंद्र सरकारची पहिली जनमत चाचणी आणि सगळ्या पक्षांचे प्रवक्ते नेते आता आपल्यासोबत आहेत. एकूण आपण विश्लेषण करतोय, चर्चा करतोय की कशामुळे शिवसेनेला एवढं घवघवीत यश मिळालं, भाजपला तुलनेनं कमी यश मिळालं, काँग्रेस राष्ट्रवादीची वाताहत का होते आहे आणि MIMचा उदय का होतोय, सगळी चर्चा आपण करतोय. ममित चौगुले आत्ता मागे शेजारी येऊन बसलेले आहेत. ममित चौगुले हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, आता नवी मुंबईमध्ये निवडून आले. ममित चौगुले आहेत अवघ्या 23 वर्षांचे. 23 वर्षांचा एक हा तरुण नेता, BE सिव्हिल केलेला आहे, सिव्हिल इंजिनियर आहे आणि आता यश मिळालंय. ते एकटेच निवडून आलेले नाहीत, वडील पण निवडून आलेले आहेत. विजय चौगुले आणि ममित चौगुले दोघेही निवडून आलेले आहेत. त्यामुळे मला ममित चौगुलेंना असं विचारायचं की आता वडील आणि मुलगा दोघेही एकत्र निवडून आलेले आहात. तुम्ही जेव्हा जाल महापालिकेमध्ये, आता विरोधी पक्षामध्ये असण्याची शक्यता जास्त आहे कारण 53 जागा मिळाल्यात NCPला, त्यामुळे ते सरकार सत्ता बनवतील. पण तुम्ही विरोधी पक्षामध्ये असणार आहात, काय भूमिका तुमची असेल? तुमचे आणि तुमच्या वडिलांच्या कुठल्या मुद्द्यावर मतैक्य असतं आणि कुठल्या मुद्द्यांवर तुमचे मतभेद होतात? काय करणार आहात तुम्ही महापालिकेमध्ये, काय सांगा? सर्वात पहिलं मी हेच सांगेल की जे 15 वर्षापासून चालत आलंय कारोबार NCPचा, आणि तो आता ही नवीन इलेक्शन आहे 2015चे, तर मला असं वाटतंय की आम्हाला तर विरोधातच बसायचं आहे. पण मला असं वाटतंय की NCP जे पक्ष आहे, जे कुठले हे पक्ष सत्तेत बसणार आहे, तर त्यांनी 5% आणि 10% हे न करता विकासाच्या मुद्द्यावर केले पाहिजे. आणि मला असं वाटतंय, माझा स्वतःचा प्रभाग होता 7 नंबर चिंचपाडा येथील, तर तिथं बरेचशीच कामं पेंडिंग होते. जे म्हणजे निधी असते, जे एक नगरसेवक निधी असते आणि एक ॲडिशनल कामं असतात, जे एक 50 लाखाचे 60 लाखाचे, तर मला वाटतं हे सत्तेधारी पक्ष हे पास नाही करत कामं. तर मला असं वाटतं त्यांनी समोरची कुठला पक्ष आहे ते न बघता त्यांनी ते कामं पास केले पाहिजे आणि लोकांचा विकास केला पाहिजे. बरोबर. पण ममितराव, मला हे सांगा की आता मुळामध्ये तुम्हाला यश मिळालेलं आहे, तुम्ही आता महानगरपालिकेमध्ये जाता आहात, पण तुम्ही ज्या उल्लेख केला ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकारे सगळं वागते वगैरे तुम्ही म्हणतात, पण मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला तरीही चांगलं यश या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसला यश का मिळालं? गणेश नाईकांना पुन्हा सत्ता जी त्यांनी संपादन केली ती का मिळाली? त्यांना काय म्हणणं आहे, कशामुळे हे झालं? आणि शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या, साधारणपणे भाजपला त्याच प्रकारे यश मिळालं असतं तर कदाचित भाजप शिवसेनेची सत्ता आत्ता महापालिकेमध्ये असली असती. पण तुम्हाला असं वाटतं का की ज्या प्रमाणात शिवसेनेनं यश मिळवलं तेवढं भाजप मात्र चालली नाही किंवा भाजपला तेवढं यश मिळालं नाही, असं काही वाटतं का? मला असं वाटतंय, माझे वरसतील सगळे आमचे नेते आहेच, पण मला असं वाटतंय की जर सेना आमचा हा बाली किल्लाच आहे, नवी मुंबई बोलला तर आमच्या सेनेचाच प्रभाव आहे जास्त, तर आम्हाला असं वाटतंय की आम्ही जर एकत्रित लढवलं असतं तर नक्कीच भगवा फडकला असता, असं मला वाटतंय. बरोबर. बरं, मला एक सांगा, मला खरं म्हणजे आता तुम्ही 23 वर्षाचे आहात, तुम्हाला प्रामुख्याने माहिती आहे तरुणांना काय करायचं आहे, तर तरुणांना खरंच काय पाहिजे की जे आत्ताचं नेतृत्व करत नाही आणि तुम्ही करणार आहात? तरुणांचं बोलायला गेलं तर त्यांना काही अपेक्षा नाही फारशी. त्यांना फक्त एज्युकेशन असतील, रोजगार असेल, जॉब्स असेल, तर त्यांना तीच अपेक्षा आहे की कुठंतरी त्यांना एक जॉब हे अवेलेबल होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आमच्या वॉर्डात, म्हणजे प्रभाग क्रमांक 7 माझ्या वडिलांचा वॉर्ड आहे, त्या वॉर्डात एक माइंडस्पेस करून IT कंपनीज आहे, तर त्या माध्यमातून आम्ही इंजिनियर्स पोरांना तिथं सुद्धा जॉब देऊ शकतो. पण जे टक्केवारी आहे स्टुडंट्सची, पण फारसं आपण त्यांना पुरे पडू नाही शकत, म्हणजे त्यांना अर्धे बेरोजगारच असतात. तर मला असं वाटतंय त्याच्यासाठी मी नक्की स्वतः काहीतरी करू शकतो माझ्या प्रभागातल्या नागरिकांसाठी. बरोबर. मग मी तुमच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे आता आपल्यासोबत आहेत. नीलम गोऱ्हे, मला सांगा, तुमच्या पक्षाचे अनेक तरुण उमेदवार आता दिसत आहेत आणि एकूण घवघवीत यश मिळाले. मगाशी आपण काही मुद्द्यांवर चर्चा करत होतो. मला हे सांगा की मुळामध्ये धार्मिक ध्रुवीकरण किंवा काही मुद्दे सोडून द्या, पण सर्वसामान्य माणसाला शिवसेनेबद्दल आस्था वाटते, त्याला शिवसेनेकडून एक आधार मिळतोय असं वाटतं, असं पण म्हटलं जातं. शिवसेनेला कशामुळे लोक पसंती देतात, काय वाटतं तुम्हाला? लोकांच्या वेळेप्रमाणे उपलब्ध असणं, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं, संकटाच्या वेळेला आपण हाक मारली तर आपला फोन उचलला जाईल, आपल्याला मदतीसाठी धावून येतील, सर्व प्रकारची मदत करतील, याबद्दलचा शिवसेनेबद्दलचा जो विश्वास आहे त्याच्यामुळे येतात. दुसरं, शिवसेना फक्त कार्यक्रम टू कार्यक्रम काम करत नाही, तर शिवसेनेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांवरती लोक जाऊन संपर्क करतात आणि तिथून प्रश्न
सोडवले जातात लोकांचे जे दैनंदिन जे प्रश्न असतात तो एक भाग आहे. तिसरं मला असं वाटतं आता मम्मीसारखी जी मुलं आहेत तर आदित्य ठाकरे जसे युवाचं काम करायला लागलेले आहेत तसं तरुण मुलांना एक आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यांनी 4 भाग कामाचे केलेले आहेत आदित्यजींनी आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं की युवक जे आहेत त्यांना रोजगार देण्याच्या संदर्भात एक काम, त्याचबरोबर विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाच्या बद्दलच्या सातत्याने तुम्ही बघाल राज्यपालांकडे जा, मुंबई विद्यापीठात जा, राज्य सरकारकडचे प्रश्न सोडवत राहणं हे काम युवाचे लोक विद्यार्थ्यांच्या संदर्भात करत असतात. त्याखेरीज सांस्कृतिक आणि सामाजिक स्वरूपाची पण विंग आहे त्याच्यामधून सुद्धा काम चाललेलं असतं आणि या वेगवेगळ्या माध्यमांमधून तरुणांना आपलंसं वाटणं, कोणीतरी माझी भाषा समजणार आहे, माझं म्हणणं समजणार आहे हा विश्वास येतो आहे आणि त्याच्यामुळे तरुण मुलं मोठ्या प्रमाणात येत आहेत. पण त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला रोजगाराचा तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण सिडकोमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या त्यामध्ये वेगवेगळ्या उद्योगांमध्ये मिळाव्यात किंवा ज्या जमिनी घेतल्यात लोकांच्या त्याच्या संदर्भातला फार मोठे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याबद्दल आपण बघतोय की आज अनेक कंपन्या आल्या त्याच्यामध्ये सुद्धा भूमिपुत्रांना अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळत नाही. नीलम गोरे अगदी बरोबर आहे आणि ज्याप्रमाणे शिवसेनेचे तरुण उमेदवार निवडून आलेत त्याप्रमाणे इतर पक्षांमध्ये सुद्धा तरुण उमेदवार बऱ्यापैकी निवडून आलेत कारण 40 ज्यांनी ओलांडले नाही अशाच उमेदवारांची संख्या या निवडणुकीमध्ये जास्त होती. आता माझ्यासोबत नेत्रा शिर्के आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत, विजयी झालेल्या आहेत. नेत्रा शिर्के, विजयी झाल्यावर काय वाटलं? विजयी व्हाल असं वाटलं होतं का? हो, नक्कीच वाटलेलं कारण आपण जेव्हा कामं करतो वॉर्डमध्ये लोकांची सेवा करतो तेव्हा मला वाटतं लोकांना त्याची जाणीव असते आणि अशा निवडणुकींमधूनच मला वाटतं लोक हे दाखवून देतात की कामं करणं हे महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की तेच झालेलं आहे. माझ्या वॉर्डच्या लोकांनी माझं जे काम होतं त्याला त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, मला ॲक्सेप्ट केलेलं आहे पुन्हा एकदा. बरोबर. काय तुमचं काम नक्की कुठल्या स्वरूपाचं होतं? माझ्या वॉर्डमध्ये बरेच काही म्हणजे माझ्याकडे 3 सेक्टर्स होते आणि तिन्ही सेक्टर्समध्ये गार्डन्स आहेत, 2 गार्डन्स आहेत. मी अजून 3 नवीन गार्डन्स बनवले माझ्या वॉर्डमध्ये. जेवढ्या मोकळ्या जागा होत्या त्या सगळ्या आम्ही हिरव्या केल्या. एक ग्रीन सेक्टर आहे माझा वॉर्ड म्हणजे एकदम ग्रीन एरिया आहे तिथे ग्रीन कवर नेहमीच आम्ही मेंटेन केलं. ट्री प्लांटेशन ड्राईव्स आम्ही रेग्युलरली घेतलेले आहेत तिथे. महिलांच्या सुरक्षतेसाठी आम्ही चौक्या बसवल्या तिथे, पोलीस चौक्या, कारण तिथे एक गुरुद्वारा आहे, मंदिर आहेत, अय्यप्पा मंदिर आहे, कृष्ण मंदिर आहे. त्या सगळ्या मंदिरांसाठी पण पार्किंगची व्यवस्था करणं, तिथे लोक जी येणार दर्शनाला त्यांच्यासाठी चांगली सोय करणं आणि त्याचबरोबर लोकांना त्याचं गैरसोय झाली नाही पाहिजे तिथे राहणाऱ्यांना त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. व्यवस्थित लाईट्सची सोय झालेली आहे तिकडे आणि मला वाटतं रस्ते किंवा फुटपाथ ह्याची कंप्लेंट्स कधीच लोकांना आलेली नाही तिथे. त्याचबरोबर पाण्याचा पुरवठा असू दे किंवा गार्बेज कलेक्शन असू दे ह्याच्यावरती पण आम्ही खूप लक्ष देऊन रेग्युलर बेसिसवरती हे करून घेतलेलं आहे. एकूण विकास कामं जर केली तर त्याला निश्चितपणे कौल मिळतो असं नेत्रा शिर्के यांचं म्हणणं आहे. मला एक सांगा, रामराव वडकुडे, तुम्ही त्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुण, बऱ्यापैकी आश्वासक तरुण आता वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत आणि खरं म्हणजे एक नवी फळी किंवा केडर ज्याला आपण म्हणूयात तसं दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. या भरवशावर तुम्हाला नवी मुंबई शिवाय आणखी इतरत्र सुद्धा राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारे यश मिळू शकतं असं वाटतं का? नक्कीच मिळणार आहे, त्यात काही वादच नाही. कारण पवारसाहेबांनी धोरण धरलेलं आहे युवकांना महिलांना बरोबर घेऊन करण्याचं काम असेल. एकमेव पक्ष आहे की जो विकासाच्या मुद्द्यावर बोलत असतो. कुठेही त्याच्यामध्ये विकासापासून हा पक्ष कधी दूर गेलेला नाही. सातत्यानं शेतकऱ्यासाठी प्रश्न असो, शेतकऱ्यासाठी प्रक्रिया उद्योग असो, युवकांसाठी काम करण्याचं काम असो, हे राष्ट्रवादीने केलं. युतीची जर सुरुवात जर केली असेल तर ती सुप्रियाताई सुळेंनी केलेली आहे. आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्यात तरुण मुलींना एकत्र घेऊन त्यांनी त्या पद्धतीनं त्यांचं काम असेल. अल्पबचतीचे जे आहे कल्पना बचत गटाची, ती सुद्धा राष्ट्रवादीचं धोरण आहे. महिलांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. त्यांनी केलेलं जे प्रोडक्शन आहे त्याचं मार्केटिंगसुद्धा मिळालं पाहिजे. म्हणजे सातत्यानं महिलांसाठी असो, युवकासाठी असो, हे काम करण्याचं धोरण जर कोणाचं असेल तर प्रामुख्याने ते राष्ट्रवादीचंच आहे. आणि सातत्यानं त्या कामामुळं आज परिस्थिती जर बघितलं असेल, एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या निवडणुकीत यश अपयश येईल. आज तुम्ही बघितलं औरंगाबादच्या बाबतीमध्ये बोलता, परंतु औरंगाबादचा जर इतिहास बघितला असेल तुम्ही तर आघाडी सरकारची सत्ता होती तरी 20 वर्षापासून त्यांचं होतं. वास्तविक पाहता आता वर सरकार त्यांचं आहे, लाट चांगली आहे, तरीसुद्धा पाहिजे तसं बहुमत मिळालं याचा अर्थ ते काही फारसं नाही. कारण तिथं नेहमीच शिवसेना युतीला मिळालेली. आमचं काही तिथं फारसं याच्यापूर्वीसुद्धा आमची सत्ता नव्हती. सत्ता असताना विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून MIM तिथं आल्यामुळं, मताची विभागणी झाल्यामुळं आम्ही थोडे पिछाड झालो. परंतु आम्ही आमच्या युवकाच्या धोरणापासून कधी दूर झालेलो नाही. सातत्यानं बरं, युवकांचं धोरण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा.